नागपूरमध्ये गुन्हेगारांचा धाडस वाढल्याचं चित्र समोर आलं आहे। बाईकवरील दोघांनी दिवस ढवळ्या 2 ठिकाणी साखळी हिसकावून पोलिसांनी उघड आव्हान दिलं आहे। नागपूर शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा भागात पहिली घटना घडली। मनीषा मोटवाणी या मोपेडवरून जात असताना बाईकवरून आलेल्या एका तरुण आणि तरुणीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली। काही वेळातच महाल परिसरातील चित्रोडी गल्लीतून मंदिराकडे जात असलेल्या अनिता जैन यांना लक्ष्य करत आरोपींनी अंदाजे 1,70,000 रुपयांची सोनसाखळी हिसकावली। या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। फुटेजच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहे। पुन्हा एकदा चेन स्नॅचिंग सुरू झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागपूरमध्ये पोलिसांनी एनडीपीएस श्वान पथकाच्या मदतीने कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे। सीताबर्डी परिसरातील या कारवाईत महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। विधान भवनासमोर असलेल्या मिठा नीम दर्ग्याजवळील झोपडपट्टीत गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक, भरोसा सेल, दामिनी पथक आणि सीताबर्डी पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली। या कारवाईत एनडीपीएस श्वान मॅक्सने महत्त्वाची भूमिका बजावत आरोपीच्या घरात लपवलेला गांजा शोधून काढला। या प्रकरणात 40 वर्षीय नाझिया सलीम खान हिला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। इतर फरार आरोपी आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।